झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासा पोटी खरं तर अनेक जण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात। बार्शीमध्ये अशीच एक धक्कादायक बातमी घडली असून शेअर मार्केटमध्ये मोठं नुकसान झालं आणि श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आणि हे कर्ज संपवण्याच्या हव्यासापोटी एका तरुणानं राहत्या घरामध्ये असणाऱ्या घर मालकिनीचा अर्थात त्या वृद्ध होत्या आणि त्या वृद्धेची हत्या केली आहे। आणि यानंतर काय घडले आणि नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात सविस्तर। क्राईममध्ये शेअर मार्केटमुळे कर्जबाजारी झाला आणि दागिन्यांच्या हवासापोटी वृद्धेची हत्या केली। भाडेकरूला अटक। झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाई शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग, इंट्राडे, फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करते। चुकीचे निर्णय, घाईगडबड आणि अवास्तव नफ्याच्या अपेक्षेमुळे अनेक तरुण मोठे आर्थिक नुकसान सोसत कर्जबाजारी होत आहेत। मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कर्जबाजारी झालेल्या एका तरुणाने आपले कर्ज फेडण्यासाठी वृद्धेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक म्हणजे सदर तरुण गेल्या 5 वर्षांपासून वृद्धीच्या घरी भाडोत्री म्हणून राहत होता। मिळालेल्या माहितीनुसार बार्शी येथील शशिकांत किसन वायकुळे यांनी त्यांची 73 वर्षीय चुलत बहीण गंगूबाई कालिदास गडदे 25 मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती। गंगूबाई कालिदास गडदे या एकट्या राहत होत्या आणि घराच्या भाड्यातून आपला उदरनिर्वाह करत होत्या। मात्र 25 मार्च 2026 रोजी त्या घराला कुलूप लावून कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाल्या होत्या। 2 दिवस त्यांचा शोध न लागल्याने अखेर 27 मार्च रोजी शशिकांत किसन वायकुळे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून गंगूबाई गडदे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने बेपत्ता गंगूबाई गडदे यांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासावर भर दिला होता। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली। यावेळी गंगूबाई गडदे या चांगदेव गोवर्धन पाटील याच्यासोबत एका इमारतीत जाताना स्पष्टपणे दिसून आल्या, मात्र त्या तिथून परत बाहेर पडताना दिसल्या नाहीत। धक्कादायक बाब म्हणजे या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आल्याचे तपासात उघड झाले। त्यामुळे याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी चांगदेव पाटील याला 2 एप्रिल रोजी ताब्यात घेतले। सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या चांगदेव पाटील याने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली। चांगदेव पाटील याने 25 मार्च रोजी नियोजित कटानुसार गंगूबाई गडदे यांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांना लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या। त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याने टॉवेलने त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांची निर्घृण हत्या केली। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह एका काळपट रंगाच्या पिशवीत भरला आणि स्वतःच्या कारमधून नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। तसेच शेअर मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने गंगूबाईंच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी ही हत्या केल्याची कबुली दिली। या प्रकरणी बार्शी पोलिसांनी आरोपी चांगदेव पाटील याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे।